शाहिस्तेखान सगळ्याला माहितीये, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ही सुद्धा सगळ्याला माहितीये, पण याच्या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहितीये? जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटली तेव्हा शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता, तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण गेली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो नरादम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान तिच्या बहिणीकडे बघत म्हणतोय, चुप कर पगली, ए पगली तुम चुप कर, ए पगली ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक माणूस होऊन गेला, ज्या माणसानं स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. 350 वर्ष होऊन गेली तरी आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. कधीतरी गेलो होतो रायगडला, एक मित्र मला भेटला तिथला. तो म्हटला, दादा माझी एक इच्छा आहे म्हणला, मला उद्योजक व्हायचं आहे म्हणला. म्हणलं हो म्हणलं, मी काय मदत करू? दादा मला असं वाटतं, मला अशी कल्पना, तुला काय वाटतं? दादा मी आजपर्यंत ऐकत आलोय की गोड चला अमेरिका फिरून येऊ, चला इंग्लंड फिरून येऊ. दादा मी असं करणार आहे, इंग्लंडची अमेरिकेची लोक तिकडे जाऊन बॅनर लावणार आहेत, चलो रायगड म्हणून. तिकडची सगळी लोक विमानातून इकडे घेऊन येणार, हिता आणणार. इंग्रज सगळे इकडे आल्यावरती त्यांना खालनं वरती रोपवेन नाही दादा चालत नेणार म्हणला. चांगला 5 तासात चालत नेऊन घाम काढणार म्हणला आणि किल्ल्यावरती सगळा किल्ला फिरून दाखवणार. शेवटी त्या इंग्रजांना सगळ्यांना घेऊन राजांच्या समाधीपाशी जाणार आणि त्यांना सांगणार, हाच जगाचा राजा ज्यांनी 350 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. काय मोठी कल्पना आहे हो. हे आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यावरती पहिली भाकरी खातो ना, ती भाकरी सुद्धा या राजाची देण आहे. आणि मरताना जे सुखानं मरतो ना, ते मरणं सुद्धा या राजाचं देण आहे. जर हा राजा नसता तर आज बुडक्या डोक्यांनी आपल्याला हिंदुस्थानामध्ये माना खाली घालून बसावं लागलं असतं. आज माय माऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी शाबूत आहे. याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे.